देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की. सद्गुरु जोग महाराज की जय. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम्. ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. देखे पुढिलांचे ओझे जरी आपुला माथा घेईजे. तरी सांगे का न दाटीजे धनुर्धरा. भगवान अर्जुनाला उपदेश करत आहे की न बुद्धिभेदम जने दज्ञानाम कर्मसंगिनाम जोषयेत सर्व कर्माणि विद्वानयुक्त समाचरण. जो शहाणा माणूस आहे, ज्ञानी माणूस आहे, विद्वान माणूस आहे, शास्त्र जाणणारा जो माणूस आहे, त्याने काय करावं? सामान्य लोकाप्रमाणेच कर्माचं आचरण करावं. कारण त्याने कर्माचं आचरण केलं की त्याचं पाहून बाकीचे लोकसुद्धा काय करतील? कर्म करतील. म्हणून त्याने कर्माचं आचरण करावं. दृष्टांत दिला होता की जैशी बहुरूपे यांची रावराणी स्त्री पुरुष भाव नाही मनी परी लोक संपादनी तैशीच करती. नाटक करणारे जे लोक आहेत त्यांच्या ठिकाणी स्त्री पुरुष असा भाव नसतो. ते फक्त आपल्याला काहीतरी नाटक करायचं आहे म्हणून ते करत राहतात. लोकसंपादनी तैशीच करती. पुढं भगवान सांगतात प्रकृते क्रियमाणानी गुणे कर्माणी सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताह मिति मन्यते. प्रकृते हे गुणैहि प्रकृतीच्या गुणांद्वारे क्रियमानानी सर्वशः कर्मानी सर्वशः कर्मानी क्रियमानानी प्रकृतीच्या गुणांद्वारे हे सगळे कर्म घडत असतात. परंतु अहंकार विमूढात्मा अहंकाराने जो मूर्ख झालेला आहे तो अहम कर्ता इति मन्यते. मी कोणीतरी एक कर्ता आहे या कर्माचा असं मानतो. सगळे गुण गुणांमध्ये प्रधान 3 गुण आहे. सत्व रज आणि तम 3 गुण प्रधान आहे. आणि या गुणांची उत्पत्ती मायेपासून झालेली आहे. मायेपासून 3 गुण तयार झाले. त्रिगुणात्मिका माया. मायेला त्रिगुणात्मिका म्हटलं जातं कारण या मायेच्या ठिकाणी 3 प्रकारचे काय आहे? गुण आहे. सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण 3 प्रकारचे गुण मायेमध्ये आहे. त्या मायेलाच प्रकृती म्हटलेलं आहे. माया आणि ब्रह्म असे 2 शब्द आहे. परब्रह्माला ब्रह्म म्हणतात भगवंताला, आणि भगवंताची जी शक्ती आहे त्या शक्तीला म्हणतात माया. ब्रह्म आणि माया हे वेदांतातले शब्द आहेत. सांख्यशास्त्राला जर विचारलं तर ते सांगतात प्रकृती पुरुष. परब्रह्माला ते पुरुष मानतात आणि मायेला काय म्हणतात? प्रकृती. प्रकृती सांख्य जी येते गाती, सांख्य लोक जिचं गायन करतात ती प्रकृती आहे, तिला ते प्रकृती म्हणतात. काही लोक यालाच
प्रधान असं म्हणतात. या प्रकृतीचं दुसरं नाव अज्ञान आहे. या मायेचं दुसरं नाव अविद्या आहे. अविद्या अनेक नावाने ती संपन्न आहे. माया, अविद्या, अज्ञान, प्रधान, प्रकृती हे सगळे मायेचे नाव आहे. माया, माया म्हणजे भगवंताची शक्ती. माया म्हणजे काय? भगवंताची जी शक्ती, त्या शक्तीलाच काय म्हणावं? माया म्हणावं. माया. तुकोबाराय म्हणतात, माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंग आणि छाया जयापरी. जसं आपलं शरीर आणि सावली, तशाप्रमाणे ब्रह्म आणि माया अभेद आहे. अभेद आहे. आपलं शरीर आणि आपल्या शरीराची काय पडते? सावली पडते. तर शरीर म्हणजे देव आहे. आपलं शरीर म्हणजे काय? देव आहे. देव. आणि त्या शरीराची पडणारी सावली म्हणजे कोण आहे? माया आहे. जसं शरीराला सोडून सावली कधीच राहू शकत नाही, तसं परब्रह्माला सोडून मायेला अस्तित्वच नाही. परब्रह्माला सोडून मायेला अस्तित्वच नाही. अस्तित्वच नाही. जगताच्या आदिकालाचा जर विचार केला तर अनेक विद्वानांनी आपापले मत मांडलेले आहे. जगाच्या अगोदर काय होतं? जग उत्पन्न होण्याच्या अगोदर काय होतं? अनेकांनी आपापले मत सांगितले. त्यामध्ये वेदांती म्हणजे शंकराचार्य, व्यासांचं जे मत आहे वेदांतशास्त्र, त्यांच्या दृष्टीने त्यांनी मत मांडलं, इदम सर्वम सृष्टे पुरा. या सगळ्या सृष्टीच्या अगोदर काय होतं? फक्त सत होतं. सत. सदैव सौम्य इदमग्रे आसीत. सगळ्या जगताच्या पूर्वी या ठिकाणी फक्त काय होतं? सत शिल्लक होतं. सत. सताशिवाय दुसरं काहीच नव्हतं. दुसरं काहीच नव्हतं. सताशिवाय दुसरं काही नव्हतं. म्हणून संतांनी त्याला शून्य म्हटलेलं आहे. शून्यवादाचा स्वीकार नाही केला. शून्यवाद बौद्धाचा आहे. पण काहीच नव्हतं म्हणून त्याला शून्य शब्द संतांनी दिलेला आहे. पहिले कोठेच नव्हते काही. पहिले कोठेच नव्हते काही. गगन चंद्र सूर्य तारा नाही. कान्होबा तेरे तेरे ते. अवघे शून्याची होती पाही. कान्होबा तेरे तेरे ते. नाथ महाराज म्हणतात, ज्ञानोबाराय म्हणतात, सगळेच शून्य होतं त्या ठिकाणी. शून्य होतं म्हणजे त्या ठिकाणी काही नव्हतं म्हणून शून्य होतं जगाच्या अगोदर. म्हणजे अद्वैतवाद्यांच्या मतानुसार या जगाच्या पूर्वी फक्त सत शिल्लक होतं. सत शब्दाचा अर्थ होतो परब्रह्म. देव शिल्लक होता. जगाच्या अगोदर कोण आहे? देव आहे. देवाने या जगताची काय केली? निर्मिती केली. निर्मिती. आणि बौद्धांचं मत जर पाहिलं तर त्या बौद्ध मतामध्ये त्यांनी शून्यवाद स्वीकारला आहे. बौद्धांचेही 4 शिष्य आहेत. त्यातील एक मत आहे शून्यवाद. जगताच्या अगोदर काय होतं? सर्वम शून्यम शून्यम. जगाच्या अगोदर शून्य होतं. शून्यापासून या जगाची काय झाली? निर्मिती झाली. जगाच्या अगोदर शून्य होतं. शून्य असं मानणारे बौद्ध मत आहे. तर त्या ठिकाणी त्यांचं खंडन करत असताना अद्वैत लोकांनी त्यांना प्रश्न विचारलेला आहे. का हो, जगाच्या अगोदर शून्य होतं, शून्य होतं, शून्य होतं असं तुम्ही म्हणता. सांगा बरं मग शून्य कसं होतं? तर शून्य कसं होतं आम्हाला दाखवा. शून्यमाशी दिती वृषे. शून्य आहे असे तुम्ही म्हणता. तर मग सद्योगम वा सदात्मताम. शून्य हे भगवंताचं स्वरूप तुम्ही मानता की भगवंताच्या सत्तेने शून्य राहतं असं तुम्ही मानता? सांगा. सांगा तुम्ही. भगवंताच्या सत्तेने राहतं का? असा एक त्या ठिकाणी काय मांडला? विकल्प मांडला. ही माया जी आहे ती माया कोणाच्या सत्तेवर आहे? परब्रह्माच्या सत्तेवर आहे. माया परब्रह्माच्या सत्तेवर आहे. देवाशिवाय वेगळी सत्ता मायेला नाही. वेगळी सत्ता तिला नाही. भगवान परमात्म्याशिवाय माया राहूच शकत नाही. आधी माया शक्ती ही परब्रह्माची काय आहे? सावली आहे. सावली. आणि ती सावली शरीराला सोडून कधीच राहू शकत नाही. कधीच राहू शकत नाही. अशी ही माया आहे. या मायेचा जर विचार केला तर ही माया जगताला काय करते? निर्माण करते. म्हणून हिला प्रकृती म्हटलेलं आहे. प्रकृती म्हणजेच तमप्रधान. तमगुण जिने धारण केला की तिला प्रकृती म्हणतात. आणि त्या प्रकृती प्रधान मायेपासून सगळ्या जगाची काय होते? निर्मिती होते. ईश्वर निर्माण करतो. भगवंतच या जगाला निर्माण करतो.
पण निर्माण करण्यासाठी आधार कोणाचा घेतो? मायेचा. मायेच्या आधाराशिवाय देवसुद्धा काही करू शकत नाही. मायेच्या आधाराशिवाय देवसुद्धा काही करू शकत नाही. त्यालासुद्धा जगत उत्पन्न करायचं म्हटलं की मायेचा काय करावा लागतो? आश्रय घ्यावा लागतो. आश्रय. जगताचं तर दूर राहिलं, भगवान परमात्म्याला स्वतःला जरी अवतार घ्यायचा असला तरी सुद्धा त्याला काय करावं लागतं? मायेचाच आश्रय घ्यावा लागतो. मायेच्या आश्रयाशिवाय त्याला सुद्धा अवतार घेता येत नाही. तदात्मानं सृजाम्यहम, मी त्यावेळेस स्वतःला उत्पन्न करतो असे भगवान म्हणतात. पण कशाच्या आधाराने? स्वाम प्रकृतीम अधिष्ठाय, आपल्या प्रकृतीला अधिष्ठान करून तिचा आधार घेऊन मी काय करतो? स्वतःला उत्पन्न करतो. कारण भगवंताचं स्वरूप जर पाहिलं तर त्याच्या ठिकाणी कोणताच गुण नाही. भगवंताचं वास्तव स्वरूप कसं आहे? त्या ठिकाणी काहीच नाही. काहीच नाही देवाच्या ठिकाणी, काहीच नाही. म्हणून तर त्याला ज्ञानोबरायांनी उघडं म्हटलेलं आहे. उघडं काय म्हटलं ज्ञानोबरायांनी त्याला? उघडा आहे उघडा, ज्ञानो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुराशी आले. उघडं आलं या ठिकाणी. त्याला उघडं याच्यामुळं म्हटलं की झाकण्यासाठी त्याच्याकडे काहीच नाही. देवाकडं स्वरूपाला झाकण्यासाठी काहीच नाही, काहीच नाही. त्याला जे नाव आलेलं आहे ते नावसुद्धा मायेमुळं आलं. कारण वास्तव त्याला नाव नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. त्याला रंगही नव्हतं, कोणता रूपही नव्हता, काहीच नव्हतं त्याच ठिकाणी. नावही त्या परमात्म्याला नव्हतं, आकारही त्याच्या ठिकाणी नव्हता. सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण, नाही रूप वर्ण गुण जेथे. असा उघडा तो परमात्मा आहे. पण त्याला नावसुद्धा मायेने दिलं, त्याला रूप मायेने दिलं, आकार मायेने दिला, त्याला रंग मायेने दिला. या मायेनेच भगवंताला काय केलं आहे? साकारतेला आणलेलं आहे. साकारतेला आणलं. कारण मायाबिंबो वशीकृत्य तामशात सर्वज्ञ ईश्वर. ईश्वर सुद्धा मायेच्या अधीन आहे. ईश्वर सुद्धा मायेच्याच अधीन आहे. मायिकोयम जीवेशः. जीव आणि ईश्वर दोन्ही मायेच्या अधीन आहे. माया जर काढून घेतली तर जीवही राहत नाही, आणि माया जर काढून घेतली तर ईश्वर सुद्धा राहत नाही. फक्त परब्रह्म शिल्लक राहतं. अशी ही माया सगळ्या जगताला काय करते? उत्पन्न करते. तमप्रधान झाली की तिलाच काय म्हणतात? प्रकृती म्हणतात. तर ही माया जगताला उत्पन्न करत असताना गुणांचा काय करते? वापर करते. मायेच्या ठिकाणी सत्व, रज आणि तम अशा प्रकारचे जे 3 गुण आहे, त्या 3 गुणांना धरून ही माया काय करते? निर्माण करते. सत्व, रज, तमगुण म्हणजे मायेच्या हाताखाली असणारे हे कारागीर आहेत. जगताची जडणघडण करण्यासाठी माया काय करते? यांच्याद्वारे जगताची उत्पत्ती करते. सत्व, रज, तम. म्हणून या जगतातील प्रत्येक गोष्टीमध्ये काय आहे? सत्व, रज, तम भरलेला आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये हे गुण भरलेले आहे. मग ती माया हळूहळू जगाला काय करते? उत्पन्न करते. आणि नुसती उत्पन्न करते असं नाही, तर जगताचं चलनवलन मायेच्याच गुणामुळे होतं. आणि जगताचा लय होण्यासाठी सुद्धा मायेचाच काय आहे? आधार आहे. आधार. या जगतामध्ये प्रत्येक मनुष्य मात्राकडून जेवढे काही कर्म होतात ते सगळे कर्म कोण करतं? मायेचेच गुण करतात. सगळे कर्म करणारं कोण आहे? मायेचे गुण आहे. मायेचे गुण. कर्माचे 3च प्रकार पडतात. कर्माच्या दृष्टीने जर पाहिलं तर कर्म किती प्रकारचे? 3 प्रकारचे कर्म आहे. काही कर्म सात्विक असतात, काही कर्म राजस असतात, आणि काही कर्म तामस. 3च प्रकार आहे कर्माचे, सात्विक, राजस आणि तामस. तिन्हीला सोडून कर्माचा दुसरा प्रकारच नाही. या 3 प्रकारात कोणतंही कर्म मोडलं जातं. आणि त्यामध्ये सात्विक कर्म सत्वगुणामुळे होत असतं, राजस कर्म रजोगुणामुळे होतं, आणि तामस कर्म तमोगुणामुळे होतं. त्या त्या गुणांच्या द्वारा कर्म काय होतं? उत्पन्न होतं. गुणांच्या द्वारा कर्म उत्पन्न होतं. अंतःकरणामध्ये सत्वगुणच नसेल तर तो मनुष्य भजन, कथा, कीर्तन, प्रवचन, ग्रंथाचं पारायण या गोष्टी करू शकत नाही.
त्याच्या अंतःकरणामध्ये सात्विक गुण जर नसेल तर सात्विक गुण पाहिजे. अंतःकरणामध्ये रजोगुण जर नसेल तर तो माणूस कोणतंच काम करू शकत नाही, कोणतंच काम करू शकत नाही. तो व्यापार करणार नाही, तो शेती करणार नाही, तो काहीच करणार नाही, कामधंदे तो करू शकत नाही, कारण रजोगुण अंतःकरणामध्ये नाही. अंतःकरणामध्ये जर तमोगुण नसेल तर तामस कर्म तो मनुष्य करणार नाही. ज्याच्या अंतःकरणात तमोगुण नाही त्या मनुष्याला झोप येत नाही. ज्याच्या अंतःकरणामध्ये तमोगुण नाही त्या मनुष्याला आळस येत नाही. ज्याच्या अंतःकरणामध्ये तमोगुण नाही तो दारू पित नाही. ज्याच्या अंतःकरणामध्ये तमोगुण नाही तो मांस भक्षण करत नाही. म्हणजे अंतःकरणात गुण जर असले तरच पुढं काय होतं, कार्य होत असतं. गुण जर अंतःकरणामध्ये नसेल तर कोणतंही कार्य होत नाही, कोणतंही कार्य होत नाही. ही वास्तव स्थिती आहे. पण भगवान सांगतात प्रकृती हे गुणैही, प्रकृतीच्या गुणांद्वारे सर्वशः कर्मानी क्रियमानानी, सगळे कर्म केल्या जातात. पण अहंकार विमूढात्मा, अहंकाराने मूर्ख झालेले लोक, अहम करता इति मन्यते, लोक काय मानतात, मी कर्म केलं असं मानतात. वास्तविक खऱ्या दृष्टीने कर्म करणारे कोण आहे, गुण आहे. प्रकृतीचे गुण कर्म करून घेतात आणि आपण मात्र अहंकाराने मूर्ख झालेले असल्यामुळे काय मानतो, अहम करता, मीच करता आहे कर्माचा असं आपण मानतो. देखे पुढीलांचे ओझे, जरी आपुला माथा घेईजे तरी सांगे का न दाटीजे धनुर्धरा. धनुर्धरा पुढीलांचे ओझे, आपुला माथा घ्यायचे तरी का न दाटीजे, का न दाटीजे. पहा अर्जुना, दुसऱ्यांचं ओझं आहे, जर आपल्या डोक्यावर घेतलं तर त्याचा भार होणार नाही का, त्याचा भार होणार नाही का, नक्कीच होणार आहे. दुसऱ्यांचं ओझं वाटाने आपण चाललो आणि एका जणाचं ओझं डोक्यावर घेतलं, आता ज्याचं ओझं आपण घेतलं त्याला भार राहणार नाही, तो हलका होईल. पण आपण ओझं डोक्यावर घेतल्यावर आपल्याला काय होणार आहे, भार होणारच आहे, भार होणारच आहे. ओझं घेण्यावर सगळं अवलंबून आहे. जो ओझं आपल्यावर घेतो त्याला नक्कीच भार होतो आणि जो ओझं आपल्यावर घेत नाही त्याला काहीच भार नाही, काहीच भार नाही. कर्माचा हा अटल सिद्धांत आहे की कर्माचं ओझं आपल्या अंगावर घेतलं आपण की त्याला जन्ममरण भोगावं लागतं. कर्माचं ओझं घेतलं की जन्ममरण भोगावं लागतं. मी हे केलं म्हटला की त्याला जन्माला यावं लागतं, मी ते केलं म्हटला की त्याला मरावं लागतं. हे ठरलेलं आहे कर्माचं. पण ज्याने सगळे कर्म करून सुद्धा ओझं घेतलं नाही त्याला काहीच अडचण नाही, त्याला जन्मही नाही, त्याला मरणही नाही. मी कर्म केलंच नाही, देवाने माझ्याकडून ते सगळं कर्म करून घेतलं असं व्हावं ही देवाची इच्छा होती. म्हणून देवाने मला काय केलं, निमित्त केलं आणि माझ्याकडून ते सगळं कर्म करून घेतलं. हा भाव ज्याच्या अंतःकरणामध्ये आला त्याला परत बंधन नाही, त्याला ओझच होत नाही, त्याला जन्माला येण्याची गरज नाही, त्याला मरण्याचीही गरज नाही. त्याचं ते कर्मच त्याला कर्मबंधनातून मुक्त करतो. ऐशे कर्ममोचक अपैसे असे, ते कर्मच त्याला कर्मातून काय करतं, मुक्त करतो. म्हणून भगवंताने म्हटलेलं आहे किम कर्म किम कर्मेती कवयोप्यत्र मोहितः. कर्म काय आहे, अकर्म काय आहे हे पाहत असताना मोठमोठे कवी लोक सुद्धा काय झालेले आहे, मोहित झालेले आहे, त्यांना सुद्धा समजत नाही. तर हे कर्माचं ओझं आहे. आपल्या माथ्यावर जर आपण घेतलं तर आपल्याला त्याचा भार होणारच आहे, जड वाटणार आहे ते. आणि ज्याचा आहे त्याच्याच डोक्यावर जर राहू दिलं तर मग आपल्याला भार होणार नाही. कर्म प्रकृतीच्या गुणाचं आहे. आपण काय करतो, त्या कर्माला आपल्या डोक्यावर घेतो, मग आपल्याला हे सगळं दुःख भोगावं लागतं. गुणांच्या डोक्यावरच जर ते कर्म ठेवलं तर आपल्याला त्याचं काहीही बंधन राहणार नाही, जन्ममरण भोगण्याची गरज नाही. प्रकृतीच्या गुणांवर हे मायेचं आहे, माया करून घेत आहे असं म्हणून जर ते कर्म सोडून दिलं तर त्याचं बंधन आपल्याला लागत नाही. तरी सांगे कानदाटीचे धनुर्धरा, तैशी शुभाशुभे कर्मे जे निपजती प्रकृती धर्मे ते मूर्ख मती भ्रमे मी करता म्हणे. शुभाशुभे कर्मे, त्या प्रकारे जे कर्म उत्पन्न होतात
कर्माचे दोन प्रकार, काही कर्म शुभ असतात आणि काही कर्म अशुभ असतात. शुभ कर्म आणि अशुभ कर्म दोन प्रकार आहे कर्माचे. शुभ कर्म कोणतं आणि अशुभ कर्म कोणतं असतं, तर जे केल्यामुळं आपल्याला सुख प्राप्त होतं त्याला म्हणावं शुभ कर्म, आणि जे केल्यानंतर दुःख प्राप्त होतं त्याला म्हणावं अशुभ कर्म. शुभ आणि अशुभ दोन प्रकारचे कर्म आहे. तर हे कर्म प्रकृती धर्मे निपजती. कुठून उत्पन्न होतात? प्रकृतीच्या गुणापासून. धर्म म्हणजे गुण, प्रकृतीच्या गुणातून हे काय होत असतात, निर्माण होत असतात. शुभ कर्म असो किंवा अशुभ कर्म असो, हे करणारी कोण आहे? प्रकृतीच आहे, म्हणजे माया आहे. परंतु ती मूर्ख मती भ्रमे मी करता म्हणे. पण जे मूर्ख माणसं आहे ते मूर्ख लोक काय करतात, मीच करता आहे असे म्हणतात. हे करणारा कोणीतरी का दुसरा नसून मी आहे, हे करणारा मी आहे, हे करणारा मी आहे, मी होतो म्हणून झालं, मी होतो म्हणून झालं, नाहीतर झालंच नसतं, असं मूर्ख लोक म्हणत असतात. कशामुळे? मतिभ्रमे. त्यांच्या मतीला भ्रम झालेला आहे. मती म्हणजे बुद्धी. बुद्धी भ्रमिष्ट झालेली आहे. बुद्धी कोणाची बुद्धी भ्रमिष्ट आहे? कर्म करणारा करता स्वतःला मानतो, त्याची बुद्धी काय झाली? भ्रष्ट झालेली आहे. मी कर्म करतो म्हटला की समजून घ्यायचं याची बुद्धी भ्रष्ट आहे. मी कर्म करतो म्हटला याची बुद्धी भ्रष्ट आहे. भ्रष्ट बुद्धीचे लोक आहे, भ्रष्ट बुद्धीचे ज्ञानोबरायांचे शब्द आहे. मतिभ्रमे, त्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. पण जो मी करता आहे असं म्हणत नाही त्याची बुद्धी कशी आहे? जागेवर आहे. तो शहाणा आहे, तोच ज्ञानी आहे, तोच विद्वान आहे. त्याने या कर्माचं जाळं ओळखून घेतलं असं समजावं. मूर्ख मतिभ्रमे मी करता म्हणे. ऐसा अहंकारारूढ एकदेशी मूढ तया हा परमार्थ गूढ प्रगटावाना. प्रगटावाना ज्ञानोबराय म्हणतात ऐसा, अशा प्रकारे अहंकारारूढ, अहंकारावर आरूढ असलेला. अहंकारारूढ शब्दाचे दोन अर्थ. अहंकारारूढ शब्दाचे दोन अर्थ होतात, कारण अहंकारारूढ हा शब्द एक सामासिक शब्द आहे. व्याकरणामध्ये समास नावाचं एक काय आहे? प्रकरण आहे. दोन शब्द एकत्रित आले, अर्थपूर्ण दोन शब्द एकत्रित आले की त्याला काय म्हणतात? सामासिक शब्द म्हणतात. समास असतो तर त्या सामासिक शब्दाचे वेगवेगळे प्रकारचे अर्थ होत असतात. ते समास, त्याच्यामध्ये अव्ययीभाव समास आहे, तत्पुरुष समास आहे, द्वंद्व समास आहे आणि शेवट बहुव्रीही समास, असे समासाचे प्रकार आहे. तर सामासिक शब्दाचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारचा होतो. त्याचप्रमाणे अहंकारारूढ हा शब्दसुद्धा काय आहे? सामासिकच शब्द आहे. सामासिकच शब्द आहे. जर अहंकारावर आरूढ असा अर्थ केला म्हणजे सप्तमी तत्पुरुष समास केला, अहंकारावर जो बसलेला आहे असा अर्थ जर केला तर तो अर्थ या ठिकाणी उचित नाही. आपण अहंकारावर बसलेलो नाही, आपण अहंकारावर बसलेलो नाही, आपल्यावर अहंकार बसलेला आहे, म्हणून सप्तमी तत्पुरुष समास नाही. अहंकारारूढ शब्दाचा बहुव्रीही समास करून अहंकार ज्याच्यावर आरूढ झाला आहे असा मनुष्य. दोन प्रकारचे माणसं या जगतामध्ये आहे. काही माणसं अहंकाराच्या उरावर बसलेले आहे आणि काही माणसाच्या उरावर अहंकार बसलेला आहे. दोन प्रकारचे लोक या जगतामध्ये तुम्हाला सापडतील. म्हणजेच ज्यांच्या डोक्यावर अहंकार बसलेला आहे, ज्यांच्या डोक्यावर अहंकार बसलेला आहे ते तुम्ही आम्ही सगळे लोक, तुम्ही आम्ही सगळे लोक. आणि अहंकाराच्या माथ्यावर ज्यांनी पाय दिला मग महाभूतांच्या चढे माथयावरी, अहंकाराच्या माथ्यावर ज्याने पाय दिला ते सगळे संत लोक आहे, सगळे संत लोक आहे, सगळे संत लोक. त्यांनी अहंकाराच्या माथ्यावर पाय दिलेला आहे. आपण अहंकाराच्या माथ्यावर पाय नाही दिला. अहंकार आपल्या डोक्यावर उभा आहे, डोक्यावर आपला अहंकार उभा आहे. मी 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 करतो, अहंकार डोक्यावर उभा आहे, डोक्यावर उभा आहे. सरळ गोष्ट आहे. मी हे अहंकाराचं काय आहे? स्वरूप आहे. मी हे अहंकाराचं स्वरूप आहे. मीपणा
म्हणजेच अहंकार आहे, मीपणा म्हणजेच अहंकार आहे. आणि हा मीपणा जाणं, मी ब्रह्मस्वरूप आहे, हाच काय आहे, अहंकाराचा रहितपणा आहे, अहंकारापासून दूर जाणं आहे. मीपणा धारण करणं, देह मी धारण करणं, हा अहंकाराचं स्वरूप आहे. आणि देह मी नसून मी परमात्मा आहे हे धारण करणं म्हणजे अहंकारापासून अलिप्त होणं आहे, अलिप्त होणं आहे. आता प्रक्रिया पहा. जर दोन माणसं आहे, वरून त्याला काहीतरी काढायचं पण हात पुरत नाही, काय करायचं, वरून काहीतरी काढायचं पण हात पुरत नाही. आणि अशा वेळेस म्हणजे दोघंही सारखेच तुलनेचे मनुष्य आहे, हात पुरत नाही, उभा राहायला त्याला खुर्ची नाही, इकडं तिकडं पाहिलं काही टेबल दिसत नाही, बादलीवर उभा राहा पालथी घालून कुठं बादली दिसत नाही, वरून तर वस्तू काढायची पण काय नाही, उभा राहायला काय नाही, दोघंही सारख्याच ताकदीचे आहे. मग आता काय करायचं, एक जण म्हटलं तू माझ्या खांद्यावर बस, मी तुला उचलतो, आणि तुला उचलल्यावर काय कर, तू वरून काय घ्यायचं ते आपल्याला काढून घे. ठरलं त्यांचं. मग एक जण दुसऱ्याच्या डोक्यावर बसला, दुसऱ्याच्या खांद्यावर बसला, आणि मग तो खांबाला धरून भिंतीला धरून उभा राहिला आणि त्यांनी ती वस्तू काढली. आता एकमेकाच्या डोक्यावर उभा राहिले, एकमेकाच्या डोक्यावर उभा राहिले, पण एकमेकाच्या डोक्यावर उभा राहिल्यानंतर आवाज कोणाचा निघतो, आवाज कोणाचा निघतो, वरच्याचा आवाज मोकळा निघतो, पण जो दबलेला आहे खाली त्याचा आवाज निघतो का, त्याचा आवाज निघत नाही. जो वर उभा आहे त्याचा आवाज निघतो, खाली दबलेल्याचा कधी आवाज निघत नाही. सरळ सोपं आहे. तेच उदाहरण आपल्यामध्ये लावून घ्यायचं. आपण काय केलेलं आहे, अहंकाराला डोक्यावर घेतलेला आहे, त्याच्यामुळे मी जो परब्रह्म परमात्मा आहे त्याचा आवाजच निघाला, त्याचा आवाज दबून गेला. मी वासुदेव तत्वता हा जो आवाज निघाला पाहिजे होता आपल्या अंतःकरणातून, तो आवाज आता दबलाय, निघत नाही आवाज. का, त्याच्या डोक्यावर अहंकार उभा आहे ना, आणि अहंकार डोक्यावर असल्यामुळे त्याचा आवाज मुक्तपणे निघतो. मग शरीरालाच मी समजतो, मी केलं, मी केलं, शरीराला मी समजतो. हे संतांचं जे आहे ना त्याच्या उलट केलं संतांनी, संतांनी त्याच्या उलट केलं. संत म्हटले अहंकाराला, आपल्याला वस्तू काढायची ना, वस्तू काढायची ना, तू नाही बसायचं, मी तुझ्या डोक्यावर बसतो, तू खाली वाग. संत अहंकाराच्या डोक्यावर बसले. आता अहंकार खाली राहिला, संत लोक वर गेले. आता आवाज कोणाचा निघणार आहे, संताचाच निघणार आहे, कारण ते कुठं आहे, वर आहे. आणि अहंकाराला त्यांनी दाबलं, अहंकाराला त्यांनी खाली दाबलं, म्हणून मी तुकाराम असा आवाजच निघत नाही, मी देहूचा असा आवाजच निघत नाही, मी मोरे आहे असा आवाज निघत नाही, मी आंबिले आवाजच निघत नाही. त्यांचा आवाज निघाला, मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव तत्वता. कशामुळे झालं हे, तर अहंकाराच्या डोक्यावर बसले. आणि आपण अहंकाराला काय केलेलं आहे, डोक्यावर घेतलेलं आहे. तुकोबाराय म्हणतात, हे माणसं म्हणजे कसे झाले आहे, तर अहंकाराची घोडी झाले, घोडी. कालच प्रवचनामध्ये सकाळचा विषय झाला, अहंकाराची काय आहे, आपण घोडी आहे, घोडी, घोडी आहे. आपण घोडी झालो आणि अहंकार आपल्या डोक्यावर बसला, आणि तो अहंकार मग आपल्याला पाहिजे तिकडं आपण काय करतो, जातो. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर, येर काय ती बापुडी, किर अहंकाराची घोडी. हे अहंकाराने आपल्याला घोडी केलेला आहे, घोडी. आणि याच्यावर आपण काय, आपण फिरतो, अहंकार आपल्या डोक्यावर बसलेला आहे. अहंकारारूढ शब्दाचा अर्थ म्हणजे बहुव्रीही समास केला तर अहंकार ज्याच्यावर आरूढ झालेला आहे ते तुम्ही आम्ही सगळे लोक काय करतो, आपण एकदेशी मूढ. आपण काय झालेलो आहे, एकदेशी आहे. एकदेशी, एकदेशी शब्दाचा अर्थ काय होतो, एका देशापुरतं आपलं अस्तित्व मानणारा, त्याला म्हणावं एकदेशी. एका देशापुरतं अस्तित्व. आपण आपलं अस्तित्व किती मानतो, शरीरापुरतंच. आपलं अस्तित्व शरीरापुरतं मानतो. आपलं अस्तित्व किती मानतो आपण, शरीरापुरतं मानतो. लोक व्यवहारात म्हणतात सुद्धा, व्यवहारामध्ये एखाद्या मनुष्याला म्हातारपणापर्यंत त्याला मूलबाळ झालं नाही, मूलबाळ झालं नाही त्याला म्हातारपणापर्यंत, दोघंच नवरा बायको आहे. काही दिवसांनी त्याची बायको मरून गेली, एकटा माणूस शिल्लक राहिला, एकटा शिल्लक राहिला, एकटा शिल्लक राहिला. आणि घरची जमीन थोडी,
त्या जमिनीमध्ये मग वाटणी करायची, तर त्याच्या भावाला जमीन, पण त्याच्या भावाला मुलं बाळं, त्याचा मोठा संसार, आणि हा घरामध्ये एकटा शिल्लक राहिलेला, बायको नाही आणि मुलं बाळंसुद्धा नाही. तर अशा वेळेस त्यांचे घिसघिस होते, तुला किती जमीन पाहिजे, मला किती, मला आमकीच पाहिजे, तुला तमकी पाहिजे, मला भारी रान पाहिजे, तुला हे घे, तुला एवढा तुकडा, त्याला तेवढा तुकडा. त्यांची काय होते, घिसघिस होती. तेव्हा ज्याला मुलबाळ नाही, ज्याला मुलबाळ नाही, तो सरळ म्हणतो, अरे मला लागतंच काय, मला लागतंच काय, 3.5 हाताचा नरदेव आहे, 3.5 फुटाची जागा जर मला असली, तेवढ्या जागेत मी जळून जाणार आहे, मला काय करायचं जास्त, तेवढ्या जागेमध्ये मी जळून जाणार आहे. म्हणजे मी किती मोठा आहे याचा विषय आहे. तर या मनुष्याने मी किती मानला, शरीरापुरताच, जेवढं शरीर आहे तेवढाच मी आहे असं त्यांनी मानलं, जेवढा शरीर आहे तेवढाच मी आहे. शास्त्रामध्ये आत्म्याचं परिमाण किती आहे याचं थोडं चिंतन आलेलं आहे. आत्म्याचं परिमाण, अंतःकरणाचं परिमाण, या दोन्हीविषयी शास्त्रकाराच्या मतामध्ये मतभेद आलेले आहे. आत्मा म्हणजे मी, आत्मा किती मोठा आहे, आत्मा किती मोठा आहे याचे मतभेद आलेले आहे. तर काही शास्त्रकारांच्या मते आत्मा अणुस्वरूप आहे. अणुस्वरूप म्हणजे काय, छोटा आहे आत्मा, छोटा. आत्मा किती आहे, छोटा आहे, आत्मा छोटा आहे. त्याच्यावर दुसऱ्याने सांगितलं नाही, आत्मा अणु असू शकत नाही, छोटा असू शकत नाही, आत्मा छोटा असू शकत नाही. का छोटा असू शकत नाही आत्मा? आता मला सांगा, एवढा जर आत्मा आपण धरलं, आत्मा किती आहे, एवढाच आहे आत्मा, असं जर आपण लक्षात घेतलं, आणि शरीर एवढं मोठं आहे. आता समजा डाव्या हातामध्ये आत्मा जाऊन बसला, एवढा आत्मा डाव्या हातामध्ये जाऊन बसला आत्मा. आता आत्मा कसा आहे, चेतन आहे, आत्म्यामध्ये चेतना शक्ती आहे, कळतं. डाव्या हातामध्ये जर तो आत्मा जाऊन बसला, उजव्या हातामध्ये आत्मा राहील का? उजव्या हातामध्ये आत्मा राहणार नाही, उजव्या हातामध्ये आत्मा राहणार नाही. आता मला सांगा, ज्याच्यामध्ये आत्मा नसतो त्याचं काय करतात? तुमच्याकडे कसं आहे, ज्याच्यामध्ये आत्मा राहिला नाही त्याचं काय करतात? कोणी काडी लावतं, कोणी पुरून टाकतं. देहाचा अग्नी गेला, देह नव्हे चिखलवाला. देहातला जर आत्मा निघून गेला तर या शरीरामध्ये आणि ओल्या चिखलामध्ये काय फरक आहे? काहीच फरक नाही. जर डाव्या हातामध्ये आत्मा जाऊन बसला तर उजव्या हातामध्ये आत्मा राहणार नाही. आता उजव्या हातामध्ये जर आत्मा नसेल तर उजव्या हाताला चिमटा घेतला तरी काही व्हायला नाही पाहिजे, उजव्या हाताला मारलं तरी त्याला काही नाही व्हायला पाहिजे, कारण त्यात आत्मा नाही ना. माणूस मेला, माणसाच्या शरीरातून आत्मा निघून गेला, त्या माणसाला जर चिमटा घेतला त्याला काही फरक पडतो का? त्याला मारलं तर काही फरक पडतो का? काहीच फरक पडत नाही. ते पोस्टमॉर्टम करणारे चरचर कापतात, त्याला आरडत सुद्धा नाही ते, कारण त्याच्यातला आत्मा काय झाला, निघून गेला. त्यांचं खंडनच करून टाकलं. आत्मा तुम्ही बारीक मानू शकत नाही, कारण बारीक आत्मा मानला तो एका हातामध्ये गेला तर दुसऱ्या हाताला काहीच व्हायला नाही पाहिजे. ज्या अर्थी दुसऱ्या हाताला काहीतरी होतंय त्या अर्थी आत्मा काय आहे, सगळ्या शरीरामध्ये आहे, असं आत्म्याचं त्यांनी परिमाण मानलं. सगळ्या शरीरामध्ये तो आत्मा आहे, सगळ्या शरीरामध्ये आहे. आता फक्त शरीरामध्येच आत्मा आहे, एवढं शरीर म्हणजेच आत्मा आहे असं त्यांनी त्यांचं मत सिद्ध केलं. त्याच्यावर दुसरे म्हणजे वेदांती उभे राहिले, शंकराचार्य उभे राहिले, आणि शंकराचार्य म्हटले, काय मूर्ख माणसं आहे तुम्ही, जेवढं शरीर आहे तेवढा कुठं आत्मा असतो का? मूर्ख लोक आहे, देहालाच तुम्ही आत्मा मानता, जेवढं शरीर आहे तेवढाच आत्मा आहे का? मग मला सांगा, शरीराला जर तुम्ही आत्मा मानता, शरीराला जर तुम्ही आत्मा मानता, तर मग मेल्यावर याचा आत्मा निघून गेला, मेल्यावर याचा जीव गेला असं लोक का म्हणतात? शरीरात जर आत्मा आहे तर मेल्यावर सुद्धा शरीर आपल्या पुढंच पडलेलं असतं ना, त्याला जाळून का टाकतात सांगा बरं? म्हणजे शरीर काय नाही, आत्मा नाही. तर शरीर आणि आत्मा वेगळा असून शरीरा एवढाच आत्मा आहे, आपल्या शरीरामध्ये आत्मा भरलेला आहे, जेवढं शरीर तेवढाच आत्मा आहे असं जरी मानलं तरी मला सांगा, ज्या वेळेस तुम्ही झोपले आणि झोपेमध्ये काय झालं, स्वप्न पडलं, झोपेमध्ये स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये माणसं पाठ 5 वाजलेलं आहे, निघाले चंद्रभागेला स्नानाला, दिसतं का नाही कधी मध्ये? हे दिसत नसेल, कायला प्रदक्षिणा करताना दिसतं. स्वप्नामध्ये प्रत्येकाला आपण दिसत असतो, मी कुठंतरी स्वप्नामध्ये चाललो. आता मला सांगा, स्वप्नामध्ये हे सगळं घडत आहे,
शरीर कुठं त्याचं घरात पडलेलं आहे, शरीर कुठं आहे घरात पडलेलं आहे, आणि स्वप्नामध्ये तो चंद्रभागेला स्नान करून आला, पंढरपूरला प्रदक्षिणा करून आला. म्हणजेच काय झालं, आत्मा किती राहिला, शरीरापुरता राहिला का, शरीरापुरता राहिलाच नाही, शरीराला सोडून तो बाहेर जाऊन आला. आत्म्याचा परिणाम शरीरा एवढं नाही. शेवट वेदांत्यांनी सिद्ध केलं, आणि वेदांती लोकांचं आजपर्यंत खंडन कोणी केलं नाही. आत्मा काय आहे, व्यापक आहे, व्यापक. आत्मा एवढाच तेवढाच असं बोलता येत नाही. आत्मा कसा आहे, व्यापक आहे, व्यापक. यथा सर्वगतम सौक्ष्म्या दाकाशम नोपलिप्यते. जसं आकाश सर्वगत आहे तसं आत्मा सुद्धा कसा आहे, सर्वगत आहे. आत्म्याची व्याप्ती ही सापेक्ष आहे, आपलं आकाशाची व्याप्ती सापेक्ष आहे, पण आत्म्याची जी व्याप्ती आहे ती निरपेक्ष आहे. आत्मा सगळीकडे व्यापक आहे, सगळीकडे. सर्वाघटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. आत्मा चराचरामध्ये काय आहे, व्याप्त आहे. पण हे सगळ्याला समजत नाही, आपल्यासारख्याला याचा अनुभव येत नाही. सगळीकडे आत्मा जर व्याप्त आहे तर आपण त्या आत्म्याला सगळीकडे पाहत नाही, आपण फक्त शरीरामध्येच आपला आत्मा पाहतो. कोणी आवाज द्याला तर आपण लगेच ओ म्हणतो. आपलं शरीर आपल्याला सांगतं की तूच काय आहे, आत्मा आहे. एकदेशी मूड, याला म्हणावं एकदेशी. हे लोक कसे झालेले आहे, एकदेशी झालेले आहे. म्हणजे फक्त शरीरा एवढाच हे काय मानतात, आत्मा मानतात. आणि अशा लोकांना ज्ञानोबरांनी मूढ मूढ म्हटलेलं आहे. मूढ शब्दाचा अर्थ मूर्ख, मूर्ख. ज्ञानेश्वरीचं जर बारीक चिंतन केलं तर ज्ञानेश्वरीमध्ये मूर्खाच्या कितीतरी काय आलेले आहे, व्याख्या आलेल्या आहे. त्या जर स्वतंत्र जर काढल्या तर त्याच्यावर एखादा मोठा निबंध तयार होईल, त्याच्यावर PhD करता येईल, एवढं मोठं ज्ञानोबरांचं तत्त्वज्ञान आहे. मूर्ख कोणाला म्हणावं हा विषय, मूर्ख कोणाला म्हणावं फार मतं दिलेले आहेत ज्ञानोबरांनी. मूर्खाच्या अनेक व्याख्या केलेल्या आहेत. मूर्ख कसे असतात, मूर्ख कोण असतात. समर्थ रामदासांनी सुद्धा मूर्खांची लक्षणं लिहिलेली आहे. दासबोध नावाच्या ग्रंथामध्ये मूर्खांची लक्षणं लिहिलेली आहे. त्यातही त्यांनी 2 प्रकार केले आहे, मूर्ख आणि पढत मूर्ख. आता पढत मूर्खांची लक्षणे अवधारी पहा, 2 प्रकार केले आहे. काही मूर्ख आहे आणि काही पढत मूर्ख आहे. याही ठिकाणी ज्ञानोबारांनी मूढ शब्द वापरलेला आहे. मूर्ख, घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, एर विश्वभरी आदरा मूर्ख जैसा. हां, ज्ञानोबारांनी केलेली मूर्खाची व्याख्या. मूर्ख कशाला म्हणायचं, घरी माता पितरा धड बोली नाही. घरी याचे आईबाप आहे, आईला कधी गोड शब्द बोलणार नाही, बापाला कधी गोड शब्द बोलणार नाही. आणि एर विश्वभरी आदरा, आणि सगळ्या जगाचं काय करतो, आदर सत्कार करतो, आतिथ्य करतो. या पाहुणे, या पाहुणे. सगळ्या घराला, सगळ्या त्याचे पाहुणे रावळे, सगळं विश्व, सगळ्या जगाचा आदर आतिथ्य करतो. पण आई वडिलालाच काय करत नाही, नीट बोलत नाही. आई वडिलाला एक शब्द बोलण्याची काय वाटते, लाज वाटते. काही असे सुद्धा आहे जगामध्ये की आई वडिलाचं आणि त्यांच्यातच काय आहे, भांडणं आहे, भांडणं. आई वडिलात एकुलता एक मुलगा आहे आणि त्या मुलाने काय केलं, पाहुण्याला बोलणं आणलं. कशाला बोलणं आणलं, वाटणी करायची, वाटणी, वाटणी करण्यासाठी. आता पाहुण्याने विचारलं एकुलता एक आहे तू, वाटणी कोणात करायची, म्हटलं आई वडिलात आणि आमच्यात वाटणी करायची. म्हातारा म्हातारी बाजूला फेकायचे, आम्ही दोघं बाजूला. याला म्हणावं मूर्ख. ज्ञानोबारायांचा शब्द आहे. हा कोण आहे, मूर्ख आहे, मूर्ख. सगळ्या विश्वाला आदर देतो पण आई वडिलाला आदर देत नाही. आई वडिलाला गोड शब्द सुद्धा बोलत नाही. आणि दुसरीकडे जर आई माझी मायेचा सागर बोंबलत फिरतो. माझी आई आहे, आईचा मायेचा काय आहे, सागर आहे, सागर. आणि आईला गोड शब्द 2 बोलत नाही. हे जगताची काय आहे, रीत आहे. हे सगळे मूर्ख आहे, मूर्ख, मूर्ख आहे, मूर्ख. तुकोबारायांचा एक अभंग आहे, गायीशी देखोनी बदबदा मारी, घोड्याची चाकरी गोड लागली, गोड लागे. हां, बाईलेच्या गोता आवडीने पोशी, बाईलेच्या गोता आवडीने पोशी, माता पितयांशी दवडुनी. मूर्ख माणसाचं वर्णन तुकोबारायांनी सुद्धा केलं. मूर्ख काय करतो,
माता पितयांशी दौडुनी. आईबाप जे आहे, आईबापाला घराच्या बाहेर काढून देतो, आईबापाला कुठंतरी गाईच्या गोठ्यामध्ये छपरामध्ये राहायला सांगतो, माता पितयांशी दौडुनी. आणि तेवढ्यावर थांबत नाही, बाईलेच्या गोता आवडीने पोशी. बायकोचं जेवढं सगळं गणगोत आहे त्यांना पोसतो, बायकोचं गणगोत पोसतो. आपल्या बायकोची माय ती याच्या घरी राहायला, त्याच्या बायकोचा बाप याच्या घरी राहायला, बायकोचा भाऊ, बायकोचं खानदान याच्या घरी राहायला, दिवसभर काम धंदे करतो आणि बायकोचं गणगोत सगळं पोषित बसतो. आणि याचे आई वडील माता पितयांशी दौडून घराच्या बाहेर काढून देतो. मूर्ख जैसा, मूर्ख माणसाचं लक्षण आहे. अनेक लक्षण मूर्खाचे केलेले आहे. त्यांनी सगळं वाटोळं केलेलं आहे. मूर्खाचे लक्षण ज्ञानोबारांनी केलेले आहे. तैशी वैराग्याची शिवना देखती, विवेकाची भाषा नेनती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वरा. ते ज्ञानोबारांनी केली व्याख्या. मूर्ख कोणाला म्हणावं? विवेकाची भाषा नेनती, ज्यांना विवेकाची भाषाच कळत नाही. चांगलं काय आहे, वांगलं काय आहे, आपलं हित कशामध्ये आहे, आपलं अहित कशामध्ये आहे, आपलं कल्याण कशामध्ये आहे, आपल्याला दुःख देणारं काय आहे, या जगतामध्ये सार काय आहे, आसार काय आहे, देव कसा असतो आणि हे जग कसं आहे, याची ज्याला भाषाच कळत नाही, इथपर्यंत जो अजून पोहोचलाच नाही, तो काय आहे? मूर्ख आहे. किंवा वैराग्याची शिव न देखती, वैराग्याच्या शिवापर्यंत सुद्धा अजून जो आलेला नाही. शिव कशाला म्हणतात? गावाची जी कड असते, गावाचा शेवटचा भाग, त्याला म्हणतात शिव. गावाची जागा जिथपर्यंत मर्यादित आहे त्याला शिव म्हणतात. असं विवेकरूप वैराग्यरूपी गावाची जी शिव आहे तिथपर्यंत सुद्धा जो आला नाही, म्हणजे वैराग्यातलं त्याला काहीच कळत नाही. परमार्थामध्ये तर आला, गळ्यात माळ घातली, पंढरीची वारी करतो, पण आपण विषयाचा त्याग केला पाहिजे. विषय सेवन करणं चांगलं नाही, पत्ते खेळणं चांगलं नाही, लोकाला लुटणं चांगलं नाही, मांस खाणं हे शिकलाच नाही कधी. वैराग्याची शिव न देखती, वैराग्याच्या सीमेपर्यंतच आला नाही. ज्ञानोबा म्हणतात ते मूर्ख. केवी पावती मज ईश्वरा. ते मूर्ख लोक आहे, ते मूर्ख लोक. अशा मूर्खाच्या व्याख्या बऱ्याच ठिकाणी केलेल्या आहे. याही ठिकाणी ज्ञानोबा म्हणतात एकदेशी मूढ. जो एकदेशी आहे, भगवंताचं स्वरूप, आत्म्याचं स्वरूप एकदेशी मानतो, तो मूर्ख आहे. तो कोण आहे? मूर्ख आहे. केवळ मंदिरामध्ये भगवान परमात्मा उभा आहे, तेवढ्या दगडाच्या मूर्तीमध्ये जो देवाला मानतो, तो मूर्ख आहे. खंत केलेला आहे. तुकोबार म्हणतात काय केलो एकदेशी, गुणदोषी संपन्न. देवा मला असं एकदेशी तू का बनवलं? तुझं स्वरूप व्यापक असताना तू फक्त मूर्तीमध्येच मला का दिसतो? तुकोबारायांचे वाक्य आहे. म्हणून वैष्णवाला देव मूर्तीमध्येच दिसावा असं नाही, मूर्तीच्या बाहेरही तो प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक घटकामध्ये भरलेला आहे. मूर्ती हे फक्त एक प्रतीक आहे. आपण केलेली पूजा त्याच्यापर्यंत पोहोचावी याचं हे काय आहे? माध्यम आहे. म्हणून केवळ मूर्ती म्हणजे देव नाही, तर मूर्तीच्या बाहेरही जगामध्ये परमात्मा काय आहे? व्यापक आहे. असं न मानता ज्याने केवळ मूर्तीमध्येच देव मानला तो मूर्ख आहे. एकदेशी मूढ. त्याच्याही पुढे ज्ञानोबा सांगतात तया हा परमार्थ गूढ प्रगटावाना. ज्ञानेश्वरी वेगळी कशी आहे, गीतेला सोडून ज्ञानेश्वरी कशी आहे हे याच्यातून लक्षात येतं. या श्लोकावर, भगवंताच्या श्लोकावर ज्ञानोबारांनी टीका केली, तर त्या श्लोकामध्ये असे काहीच शब्द नाही. त्या श्लोकामध्ये दोनच सिद्धांत सांगितले आहे. एकतर प्रकृते क्रियमानानी गुणे कर्मानी सर्वश, म्हणजे प्रकृतीच्या गुणापासून सगळे कर्म उत्पन्न होतात, एक सिद्धांत सांगितला देवाने. आणि दुसरा सिद्धांत सांगितला अहंकार विमोढात्मा कर्ताहमिती मन्यते. अहंकारने जो मूर्ख झालेला आहे तो मी करता आहे असे मानतो. एवढंच श्लोकामध्ये भगवंताने सांगितलं. आणि ज्ञानोबारायांनी ऐसा अहंकारारूढ एकदेशी मूढ इथपर्यंत श्लोकाचं काय केलं? भाष्य केलं. आणि त्यापुढं आपलं मत ज्ञानोबारांनी प्रगट केलं आहे. भगवंताच्या मताला बाजूला करून पुढं आपलं मत ज्ञानोबा सांगतात तया हा परमार्थ गूढ प्रगटावाना. त्या मनुष्याला हा जो परमार्थ मार्ग आहे त्याच्या पुढे प्रगट करू नये, त्याच्या पुढे प्रगट करू नये. ज्ञानोबारांचं हे मत आहे. भगवंताने असं सांगितलं नाही, पण ज्ञानोबारांचं असं म्हणणं आहे की एकदेशी मूढ जे फक्त आत्म्याचं स्वरूप देहाच्या ठिकाणी मानतात,
देहालाच जे आत्मा मानतात अशा मूर्ख लोकांच्या समोर परमार्थाच्या गप्पा मारायच्या नाही, परमार्थ त्याला सांगायचा नाही. अशा लोकांना देवधर्म काय असतो सांगायचं नाही. तया परमार्थ गूढ प्रगटावाना. गूढ म्हणजे गहन, समजण्यास कठीण, आचरण्यास कठीण. गूढ शब्दाचा अर्थ होतो कठीण असणारा हा परमार्थ मार्ग त्याला सांगायचा नाही, त्याला सांगायचं नाही. कारण त्याचं शरीरावरच काय असतं, मीपणा असतो, शरीरावर त्याचा प्रेम असतो. जय प्राणिया कामी भर, देहाची वरी आदर, मनोनी पडिला विसर आत्मबोधाचा. हे सुद्धा ज्ञानोबारांचंच मत आहे. भगवंतांनी सांगितलं नाही. भगवंतांनी श्लोकामध्ये फक्त सांगितलेलं आहे की मधल्या काळामध्ये हे ज्ञान लुप्त झालं, एवढंच सांगितलं भगवान परमात्म्याने. काय सांगितलं? सूर्यापासून चालत आलं, अमक्याने तमक्याला सांगितलं, तमक्याने तमक्याला सांगितलं, ठीक आहे. मधल्या काळामध्ये काय झालं, ज्ञान लुप्त झालं, एवढंच श्लोकामध्ये भाष्य आहे. पण ज्ञानोबारांनी त्याचंही कारण सांगितलं. ज्ञान लुप्त झालं, पण कसं काय लुप्त झालं, कारण काय त्याचं? ज्ञानोबारा सांगतात जय प्राणिया कामी भर आणि देहाची वरी आदर, मनोनी पडिला विसर आत्मबोधाचा. जे प्राणी लोक आहे म्हणजे मनुष्य लोक, हे मनुष्य लोकांनी काय केलं, कामी भर, विषयाची आसक्ती यांची वाढली. आणि दुसरं म्हणजे देहाची वरी आदर, देहाचा आदर जास्त करायला लागले, देहाला मी मानायला लागले. मनोनी पडला विसर आत्मबोधाचा, आत्मज्ञानाचा त्याच्यामुळे काय पडला, विसर पडला. विसर म्हणून ज्यांचा केवळ देहाच्याच ठिकाणी आदर आहे, देहाला पोसण्यासाठीच जे सगळे कर्म करतात, त्यांच्या पुढे परमार्थ सांगायचा नाही. का? उपयोगच होत नाही, उपयोगच होत नाही. ते जरी तुमच्या पुढे बसले, तुम्ही त्यांना 1 तास नाही, 2 तास नाही, 10 दिवस त्यांना समजावून सांगितलं, त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडत नाही. कारण देहाची त्यांना आसक्ती आहे, देहाची आसक्ती आहे. ते देहाच्या आसक्तीचं कर्म त्यांचं बाजूला झालं, तेवढं त्यांचं कर्म संपलं की आपोआपच ते मग तुमच्याकडे येतील. मग तुम्हाला विचारतील महाराज आम्हाला सांगा, महाराज आम्हाला सांगा. जोपर्यंत त्यांचं आसक्तीचं जे कर्म आहे ते दूर जात नाही तोपर्यंत त्यांना सांगून उपयोग नाही. तया हा परमार्थ गूढ प्रगटावाना, त्यांच्या पुढे प्रगट करू नये. हे असो प्रस्तुत सांगिजेल तुझं हित, ते अर्जुना देऊनी चित्त अवधारी पा. हे अर्जुना, हे असो, हे आता भरपूर झालं वर्णन, हे राहू दे. प्रस्तुत वर्णन जे आहे, जे तुझ्या पुढे प्रगट केलं आहे ते आता राहू दे. तुझं हित सांगिजेल, तुझ्या हिताचं काय आहे ते मला सांग, तुला सांगतो मी. भगवान म्हणतात तुझ्या हिताचं काय आहे ते मी सांगतो. ते अर्जुना चित्त देऊन अवधारी पा. पण अर्जुना मी सांगत तर तुला आहे, पण नुसतं इथं येऊन बसू नको. चित्त घरी ठेवून फक्त या ठिकाणी येऊन असं बसू नको. चित्त देऊन अवधारी पा. येता येता घरून चित्तसुद्धा सोबत घेऊन यायचं. नाही तर चित्ताला घरी ठेवलं सांभाळायला, घर राखायला, आणि एकटाच इकडं आला असं करायचं नाही. चित्ताला सोबत घेऊन यायचं, मनाला अंतकरणाला सोबत घेऊन यायचं. आणि त्या अंतकरणाला इथंसुद्धा ठेवायचं नाही, त्या अंतकरणाला कानात घालायचं, त्या अंतकरणाला कानामध्ये नेऊन बसायचं. म्हणजे कानावर शब्द पडला की लगेच अंतकरणात उतरला पाहिजे, कानावर शब्द पडला की लगेच अंतकरणामध्ये उतरला पाहिजे. तरच त्याचा काय होतो, फायदा होतो, तरच त्याचा फायदा होतो. नाहीतर मग या कानाने ऐकलं आणि या कानाने सोडून दिलं, 80 वर्ष जरी कथा कीर्तन प्रवचन ऐकली तरीही त्याचा काही फरक होत नाही, काहीच उपयोग होत नाही. म्हणून ते अर्जुना देऊनी चित्त अवधारी पा. अर्जुना तू चित्त देऊन त्याचं काय कर, श्रवण कर. आज आपण 180 ओळीपर्यंत आलेलो आहे. उद्या पुढच्या वयाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू.